काहून का होईना ते सुरूच राहणार आहे. त्यानंतर परिस्थिती दक्षिण महाराष्ट्र, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिवची यांनासुद्धा उद्या पाऊस सळक्या मागं सळके ते रिमझिमपासून ते बुरबुरीपर्यंत चालूच राहणार आहे. आज पाहिले आपण की बऱ्याच ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघले, काही ठिकाणी समाधानकारक झालं आहे, काही ठिकाणी मस्तपैकी म्हणजे वीज पाणी आपल्याला पाहिजे असा झाला आहे, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला आहे. पण या पावसाबरोबरच अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील होते, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. तर ही जी काही परिस्थिती आहे ही आता उद्याच्या दिवस फवारणीचा निर्णय कोणी घेऊ नका. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रसुद्धा म्हणलं तरी चालते. तुम्ही जे काही सातारा, सांगली थोडाफार तुम्हाला एखाद दोन गावांना चान्स मिळेल, पण करूच नका, निर्णय घेऊ नका. तर हा जो पाऊस आहे उद्या 92% महाराष्ट्रात एकदमच सुरू राहणार आहे, सकाळपासून तर काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळी. पण उद्या पावसाचा जोर जो आहे तो जालना जिल्ह्यामध्ये, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर यामध्ये खूपच भयंकर आहे. म्हणजे तेलमीठ लावून नाही सांगत, पण जोरदार ते अति जोरदार, तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा देखील बरसू शकतो. त्यामुळे अलर्ट राहा. उद्या बातमी नक्की येईल की या भागामध्ये पुलावून पाणी गेलं, नामूक झाले. शेतकऱ्यांनी आपल्याला नदी ओलांडता वेळेस थोडा विचार करून नदी ओलांडा. ठीक आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या ज्या भागांमध्ये सकाळच्या पहारी आपल्याला 1 तासाचा किंवा 2 तासाचा वेळ मिळेल, अशा शेतकऱ्यांनी बैलाच्या जनावराची सोय करून ठेवायची. कारण की उद्या बैलसुद्धा चारता येणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्रसुद्धा असेल, तर अशा शेतकऱ्यांनीसुद्धा. आता मेन मुद्द्यावरती येऊया, हा पाऊस जो आहे कमी कधी होणार आहे. ठीक आहे. तर आता बघा 26 फुल आहे, 27सुद्धा खानदेश, विदर्भ फुल पाण्याचे आहे, पण थोडासा गॅप घेत तिथे चालणार आहे. त्यामध्ये मराठवाडा ही नांदेड, परभणी भागामध्ये तुरळक ठिकाणी 27 तारखेला दुपारनंतर हा उघडणार आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार सोडलेले जरी भाग असले आज एखादून कमी पडलेले, याने चिंता करू नका. 26 आणि 27पर्यंत हा पाऊस आहे. 28 तारखेला वातावरण हे मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फवारणीचे असे कामं करू देईल. उद्यासुद्धा 27 तारखेलासुद्धा थोडीफार करू देईल, पण रिक्स घेऊ नका, महागा मोलाचं औषध आहे, वाया जाईल. त्यानंतर 28 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, पुणे, नाशिक वगळता, कोल्हापूर वगळता कोकण किनारपट्टीचं सांगायची गरज नाही, त्यांना पाऊस असणारच आहे. पण नांदेड, बीड, लातूर, परभणी, जालना जिल्हा, सोलापूर, सांगली यांना कमीत कमी दिवसभर कामं करू देईल. आणि एखादोन वेळेस आता पाऊसला मारा पडल्यामुळे एखादोन खेडेगावाला तो पडणार आहे, त्यामुळे सगळ्यांची माहिती लपून ठेवणं हेही चांगले नाही. तर 28 तारखेला फवारणी करू शकता. परत 29 तारखेला वातावरण पुन्हा ढगाळलेलं होणार आहे, बुरबुरीचं होणार आहे, पण सगळीकडे तो पाऊस होणार नाही आहे. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनासुद्धा विनंती आहे, कामं 28लाही चालतील. 30लाही वातावरण ढगाळलेलं, छत्रपती संभाजीनगरला पावसाचा आहे, धुळे, नंदुरबार, शहादा, खानदेश संपूर्ण पावसाचा आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तुरळक मुळक, विदर्भातही काही ठिकाणी. म्हणजे चांगली जी तुम्ही मला प्रश्न विचारायचा, चांगली उघाड कधी असेल, तर ती उघाड आणि 30 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते बरं. त्यामध्ये विदर्भ आहे, संभाजीनगर, बुलढाणा वगैरे भाग. म्हणजे जे म्हणतात ना आम्हाला पाणी कधी वाढेल, तर खरं तर हा पाणी वाढवणारा महिनाच नाही, निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे, म्हणून काही ठिकाणी ढगफुटीने पाणी वाढले. 60% भागांमध्ये, 65% भागाने. परतीचा पाऊस खूप खतरनाक आहे. आणि माझा एक शब्द तुम्ही आज ध्यानात ठेवा, मला नंतर सांगा. ज्या भागांना पाऊस कमी आहे, ज्या भागांच्या विहिरीला पाणी नाही आहे, असा शेतकरी महाराष्ट्रात ॲव्हरेज काढेल आणि राहिलेल्या 65% शेतकऱ्यांना औषधं, खतं, बुरशीनाशकांचा अतिसुमार वापर करून मालाची ट्रीटमेंट करू बेजार होणार आहे. एवढा भयंकर पावसाळा आहे. काही भागांना तर आजच वाटते की आम्हाला ओला दुष्काळ आहे की काय. तर 30 तारखेलासुद्धा मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, विदर्भामध्ये तर खूपच ठिकाणी पुन्हा पाऊस असणार आहे. एकंदरीत थोडा मध्ये आपल्याला विश्रांती घेतलेल्या काळामध्ये 27, 28 आणि 29च म्हणतोय सरळ. यामध्ये जे काही पिकांना लागते, बुरशीनाशके, कीटकनाशके, खते, एवढ्याचा चपाटा लावून घ्या. मजुरं जेवढे लागतील तेवढे लावून घ्या. हा झटका आहे. परत 30 तारखेला म्हणजे विदर्भासाठी सांगतोय, यांना इथे पाण्याची पुन्हा एक दिवस चांगला चान्स मिळणार आहे. 31 तारखेलासुद्धा वातावरण खराब असेल आणि 1 तारखेपासून राज्यातला पाऊस हा सगळीकडचा कमी होऊन जाईल, जोर वगैरे, पण संध्याकाळच्या वेळेला स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडत जाईल. एकंदरीत कंडिशन अशा प्रकारे आहे. त्यामुळे आपण काय करा, आणि मगाशी एक मॅसेज टाकला की मी तुमच्या थोड्या दिवसाचा हवामानाचा सोबती आहे, तर विचार करा, टेन्शन घेऊ नका. माझं जे काम आहे मी ती चालूच ठेवणार आहे. पण जी काही लगत आहे, म्हणजे जे काही अखंडपणे टायमाला मॅसेज टाकणं, हे माझं थोडं ध्येय वेगळं आहे. तुम्ही एवढं राबराब काम करताय, तुम्ही एवढी मेहनत करताय, एवढं कमवलेलं पीक जे आहे ते ऐन तुम्ही बेभाव विकताय, त्यासाठी तुमची एकी करणं गरजेचं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आशीर्वादाने
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही अधिकार दिले आहे त्या अधिकाराने, आणि जसे की शाहू फुले आंबेडकर बरोबरच अनेक महापुरुष होऊन गेले, त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन एक मोहीम उभा करतोय, त्याचं नाव आहे स्वराज्य शेतकरी समृद्धी मिशन. यामुळे आपल्याला 2-3 टप्पे आहेत. यामधनं आपल्याला राजकारणातून राजीनामा द्यावा लागेल, यामध्ये आपल्याला राजकारण डोक्यातून काढावं लागेल, जास्तीत जास्त संख्येने शेतकरी उभा करावा लागेल. आपल्या शेतकऱ्यांना आपणच थोडीफार का होईना ज्यांना नुकसान झाले यांना मदत करावी लागेल. मदतीसाठी आपल्याला वर्षातून फक्त 100 रुपये आपल्याजवळ ठेवायचे आहेत. 100 रुपयाच्या वरती तुम्हाला कोणालाच मदत करायची गरज पडणार नाही. एक 100 रुपये आपल्याला 12 महिने पुरतील, म्हणजे 12 महिन्यासाठी फक्त 100 रुपये वापरायचे, म्हणजे 10 रुपये आपल्याला प्रत्येक महिन्याला खर्च येईल. तो खर्च तुमच्या अकाउंटमधून ज्यांना अडचण आली त्या शेतकऱ्यांना 2 रुपये 3 रुपये अशा पद्धतीने पाठवायचे, कारण की ही संख्या ही अशी एकजूट होणारी संख्या लाखामध्ये असेल. लाखांचा 1 रुपया एकांचं संसारात धकू शकतो. 1 लाखांची एखाद्याला अडचण आली, त्या 1 लाख लोकांमुळे 1 रुपयामुळे तुम्ही 100 जणांचं भलं करू शकता. आणि महाराष्ट्रामध्ये 1000 लोकांपैकी 10 लोकांच्या असे वेळ असते त्यांच्या लेकराबाळांना त्यांच्या संसाराला काडीमोड करून फाशी घ्यायची वेळ येते. अशी पद्धत बंद व्हावी हा माझा ध्येय आहे, आणि याला तुमची किती साथ राहील हे मला सांगा. जय शिवराय. धन्यवाद.